आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचे प्रकार थांबायला काही तयार नाहीयेत। अंबरनाथ तालुक्यातील मौजे उसाटणे येथील शेतकरी बबनप्पा पाटील यांच्या मालकीच्या जमिनीवर नामांकित लोढा डेव्हलपर्सने बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मनसे रामदासभाई पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सर्वे नंबर 67 मधील 20 गुंठे जमीन बबनप्पा पाटील यांच्या मालकीची असून तेथे ते पिढ्यानपिढ्या भात शेती करत आहेत। मात्र गेल्या 3 दिवसांपासून कोणतीही पूर्वसूचना न देता या जमिनीवर रस्त्याचे खोदकाम आणि ड्रेनेजचे काम सुरू केले। हक्काच्या जमिनीवर परक्यांनी ताबा मिळवल्याने पाटील कुटुंब हतबल झाले होते। सातत्याने मदतीला जाऊन मदत करणारे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते रामदासभाई पाटील यांनी तात्काळ धाव घेतली। जनसामान्यांच्या प्रश्नांवर नेहमीच तुटून पडणाऱ्या रामदासभाईंनी या अन्यायाचा पाढा वाचला आणि प्रशासनाला जाब विचारला। या संदर्भात आदर्श लाईव्ह न्यूजने घेतलेला सविस्तर रिपोर्ट। साहेब 67 सर्वे नंबर त्यात माझे बाबूनाना पाटील आणि बबनप्पा पाटील हा दोघांची एकत्र जागा होती। ही दोघांची एकत्र जागा असताना नंतर बाबूनाना पाटलांनी मला माझी 20 गुंठे जागा रजिस्टर करून दिली। त्याच्या नावावर होती पण ती मला रजिस्टर करून दिली। तर माझी जागा ही समोर आहे ना, हे कंपाऊंड पासून तर त्या याच्यापर्यंत कंपाऊंड पर्यंत, तिथून परत इकडे एक मध्ये कंपाऊंड होतं, तो आता त्यांनी तोडलेला आहे लोधाने, म्हणजे डेव्हलपरने। तर ही जागा माझी मी वाडवडिलांपासून कसंच असताना आणि इथं माझं प्रत्यक्ष सगळं म्हणजे शेती करायचो आम्ही, सगळं काय भाजीपाला वगैरे करायचो। पण प्रशासनाच्या मी हे अतिक्रमण 8 दिवसापासून 15 दिवसापासून चालू होतं। तर तेच करत असताना मी त्यांना अडवलं। तर ते तुम्ही बोलले तुम्ही पोलीस प्रशासनाकडे जा। तर मी 3 तारखेला प्रशासनाला हे लेटर दिलं, तरी पण त्याची दखल न घेता त्यांनी जेव्हा लोढा डेव्हलपर्स मदतीसाठी गेले, त्यांना पहिले मदत केली आणि ते प्रशासन बसून त्यांनी काम जबरदस्तीने अतिक्रमण चालू केलं। तरी साहेबांना मी बोलतो की याच्यासाठी मला फडणवीस साहेबांनी न्याय द्यावा आणि हे त्वरित काम थांबवावं प्रशासनाचं। शेतकऱ्यांना हा किती गरीब शेतकरी अन्याय आहे, कारण माझी तक्रार जास्त 8 दिवसापूर्वी आहे आणि त्यांनी समजा काल परवा तक्रार केली, त्याचं टिलर वगैरे त्यांनी स्वतःच्या पद्धतीने बनवलेलं आहे। माझी सहमती घेतली न घेता त्यांचे बनवलेलं आहे आणि गटफोड वगैरे काही केलेलं नाही, सर्वे नाही केलेला। कारण सर्वे असताना बाजूचे शेतकरी बोलवलं जातं, पण मला काही बोलवलं नाही, मला नोटीस नाही, काही नाही। डायरेक्ट प्रशासनाचं पोलीस प्रशासनाच्या पद्धतीने त्यांनी अतिक्रमण काम चालू केलंय। लोढा डेव्हलपमेंट त्यांचं काम सुरू आहे, त्यांचं काम आहे इथे। आता अगोदर कंपन्या 2-3 वेळा मी विचारलं त्यांना, त्यांच्या अधिकाऱ्यांना, तर बोलतो आता कंपनीला काही गरज नाही आम्हाला खरेदीची पुढच्या जागेत तुमच्या, तर तुम्ही ती जागा तशी ठेवू शकता। आणि नंतर त्यांनी मला काय सांगितलं का ही जागा आमचीच आहे आणि तुमची जागा पुढे आहे। असं होऊ शकतं का? हे कधीच शक्य नाही, कारण माझी जागा ही वाडवडिलांपासून मी इथं कसतो, शेती लावतो, भाजीपाला लावतो आणि ते जबरदस्तीने सांगतात नाही जागा तुमची तिकडे काढली तुम्ही। हे कोण काढणार आमची जागा? हा शेतकरी किती मोठा अन्याय आहे। माझा जन्म पण नाही होता, वाडवडिलांपासून आमची जागा आहे। माझे वडील कसायचे, काका कसायचे आणि नंतर मी कसतो ही जागा। काय प्रूफ आहे तुमच्याकडे? हे सगळं 7/12 सगळं माझ्या पुढे पूर्ण 67 नंबर 7/12 नंबर आहे। खरं तर आपल्या माध्यमातून ही गोष्ट खरोखर व्हायरल झाली पाहिजे। सरकारी अधिकारी असतील किंवा सरकार असेल यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत, कारण वारंवार शेतकऱ्यांना कसा अन्याय होतो याचा या ठिकाणी आपल्याला उदाहरण बबनप्पा पाटील आणि यांच्यावर झालेला हा अन्याय आपल्या समोर आहे, हे मी तुम्हाला आज सांगत आहे। विषय असा आहे की सर्वे नंबर 67 उसाटणे बबनप्पा पाटील आणि त्यांचा काका बाबूनाना पाटील यांनी लोढाला जशी जागा विकत आहे असं यांना कळताच त्याही फक्त साठे करार केला होता आणि यांना कळालं की असं पूर्ण जागा विकत आहे। तर त्यानंतर याही त्यांच्याशी संपर्क साधून काकाशी बबनप्पा पाटीलने की माझी जी जागा हिस्साची ती माझ्या नावावर करा। मग त्याही काय केला, तोपर्यंत लोढाला रजिस्टर झाला नव्हता, मग याही डायरेक्ट रजिस्टर मारला की 20 गुंठ्याचा रजिस्टर मारला, जे पहिल्यापासून ही 20 गुंठे जागा ते कसत होते, जवळजवळ वाडवडिलांपासून त्यांचा जन्म पण नव्हता झाला।
परंतु विषय असा आहे की कसत असताना याही पहिला रजिस्टर मारला. मग नावावर कोणत्या पहिले झाली, लोडाच्या अगोदर यांच्या नावावर झाली, यांची 20 गुंठ. मग हे इथे जागा कसतात, यांची जागा आहे, तर मग लोडाला अधिकार काय आहे? माझा प्रश्न आहे की लोडाला अधिकार आहे काय आहे? ते बोलतात आमच्याकडे TLR चा प्लांट आहे जो गव्हर्नमेंट सर्वे झाला होता. मग गव्हर्नमेंट सर्वे झाला होता, मग बबन आप्पा पाटीलला तुम्ही नोटीस का काढली नाही? बबन आप्पा पाटीलला संपर्क का साधला नाही? मग तो जो आधी सर्वे TLR प्लांट तुम्ही जो बनवलाय, तो जे राजन लोढा आहेत त्यांच्यावर जर ईडीचा चौकशी बसली, मग त्याच कालखंडात हा देखील TLR प्लांट तयार झालेला होता. मग त्याच्यावर जर चौकशी लागली, मग असे झालेले कितीतरी उदाहरण आहेत, सातबारे आहेत, जे या कंपनीच्या लोक म्हणतात उसाडण्याची आजूबाजू नितलस उसाडणा बुरदुल, की बऱ्याचशा जागा, काही गुरुधरणीच्या जागा असतील, काही गावकरी लोक जे सातबारे आहेत त्या असतील, अशा बऱ्याचशा जागा आम्हाला न कळवताना, आम्हाला जसं तुमच्याजवळ उदाहरण आहे ते शेतकऱ्याला कोणत्याही सर्वेला न कळवला अशा लादल्या गेल्यात. मग आमच्याजवळ एक या ठिकाणी सातबारा सर्वे नंबर तुम्हाला दाखवण्यासाठी खास करून आणलाय. 71चा 1 त्याच्यावर लिहिलंय देखील 50 गुंठ आहे. काही गावकरी लोक म्हणजे पूर्ण उसाडणे गावाचे सह्या होतील, सहमती होईल, तेव्हा तो सर्वे नंबर लोढाकडे हस्तांतर होईल. त्याला त्या सर्वे नंबरचा माती किंवा काही तिथे करू शकतील. हे तर आपल्याला सर्वांनाच. त्याच्यानंतर हा एक उदाहरण आहे 127चा 4 127चा 4 काही गावकरी लोक, बरोबर आहे. तिथे देखील 7.30 म्हणजे 7.30 म्हणजे मोठा क्षेत्र आहे. काही गावकरी लोक याच्यामधली देखील काही जमीन आहे ती त्यांच्या या बिझनेस डेव्हलपर मध्ये हस्तांतर केलेली आहे. त्याच्यानंतर आणखी एक सातबारा माझ्याकडे आलेला आहे, जे उसाटणे गावातील नागरिकांनीच आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. 69 गुरुचरण म्हणून आहे, मोठा क्षेत्र आहे, जवळजवळ 7.85 म्हणजे 7 हेक्टर 85 गुंठाचा हा क्षेत्र आहे. आता आम्ही बबन आप्पा पाटील यांच्या या मोजणीसाठी, गव्हर्नमेंट सर्वेसाठी आम्ही तात्काळ अप्रुव्हल साठी मागणी केलेली आहे. परंतु या रीतीने पोलीस प्रशासनाला खोटी माहिती देऊन अनधिकृत ते मॅप आहेत जे राजन लोढाच्या कालखंडामध्ये तयार झालेले TLR जे प्लांट आहेत ते दाखवून पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आज या ठिकाणी याही बबन आप्पा पाटील या शेतकऱ्यांवर, ते माझे मामा आहेत सख्खे, मी भाषा आहे त्यांचा, तर असं शेतकऱ्यांवर अन्याय होतो. तर आमची मागणी आहे की या संदर्भात जे आपले या हबला जे परमिशन देतात लोढा डेव्हलपरच्या, आपले उदय सामंत साहेब जे मंत्री आहेत, आपले उद्योग मंत्री, बिझनेस डेव्हलपमेंट इंडस्ट्री, तर या संदर्भात काही पूर्णपणे या गोष्टीकडे लक्ष देऊन अशा शेतकऱ्यांना कसं देशोड अधिरेला, कसं त्यांना बाहेर काढलं जातो, कसं त्यांच्यावर अन्याय होतो, या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही मंत्र्यांची भेट घेणार आहात का? 100% या संदर्भात जे स्थानिक आमचे जे गाववाले आहेत, जसं हा आगरी कोली समाज आहे, शेतकरी आहेत, तर याच्यातले आमचे मोठे कमिटीवर नेते आहेत सगळे, जसे गणेश नाईक साहेब आहेत, मंत्री, वनमंत्री आहेत, त्याच्यानंतर बाल्या मामा खासदार आहेत, त्यानंतर छगन भुजबळ साहेब आहेत, राजूदादा पाटील आहेत, त्याच्यानंतर आपले अनेक राम ठाकूर देखील माजी खासदार आहेत. असे या कमिटीचे आम्ही त्या ठिकाणी भेट घेणार आहोत सर्व जाऊन, आणि त्यांना एक पत्र, लेखी पत्र देखील देणार आहोत की या संदर्भात असे बलाढ्य नेत्याही जर आमच्या स्थानिक शेतकऱ्यांना जर सहकार्य केलं तर 100% त्यांना कुठेही त्यांची गलचेपी होणार नाही. आणि लोढा सारख्या या डेव्हलपरला जर त्यांच्या इथे राजन लोढा सारख्या व्यक्तीला, जो एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे व्यवहार आणि हे कराचा व्यवसाय, त्यांना समोर अशी फसवणूक होत होती, तर मग तुम्ही
यासारख्या याच्यामध्ये कितीतरी असंख्य शेतकरी असे भरडले गेलेत. त्यांचा आवाज उठतो, परंतु आवाज हा दाबला गेला जातो. या संदर्भात पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे आणि आपल्या माध्यमातून सांगतो, या व्हिडिओ सर्वसामान्य जनतेपासून पोहोचल्या पाहिजेत. कारण असे झालेले अन्याय हे उघडकीस झालेच पाहिजेत. कारण चुकीच्या माध्यमातून आता या शेतकऱ्याची स्वतःच्या नावावर जमीन आहे, तरी देखील त्याला सांगतो लोढा, त्याचा आणि लोढाचा काही संबंधच नाही. पण त्याला सांगतो की तुमची जागा तिकडे आहे. त्याने अधिकार कोणी दिला? आमची जागा तुम्हाला काढून द्यायला कोणी सांगितले? आमची जागा तुम्ही काढणारे कोण? तुमचा आमचा संबंधच नाही. बबन आप्पा पाटीलची जागा ही आहे, त्यांना इथून एंट्री पाहिजे जाण्यासाठी. त्यामुळे जबरदस्ती सगळे त्यांचे जे काही त्यांच्या लोढा डेव्हलपर मध्ये रिटायर एसीबी डीसीबी किंवा काही खात्यातले रिटायर लोक घेऊन असं कायद्याला पाय तोडवणी करत आणि शेतकऱ्यांना अन्याय करत असे दाबलं जातो. तर आमची देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत, त्यांना देखील विनंती आहे शेतकऱ्यांची की या विषयाकडे आपण बारकाईने लक्ष द्याल आणि या सर्व अशा चुकीच्या माध्यमांना एक दडपशाहीने दाबलं जाईल आणि अन्यायाला वाचा फोडाल अशी मागणी करतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.